जैन मित्रांनो, तर आज मुंबई शहरचा पेपर झालेला आहे. तर आता पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर 10 ते 12 जर प्रश्न आपण सोडले तर इतर सरासरी 85 मार्कांचा पेपर, तर जे रेग्युलर अभ्यास करत आहे तर त्यांना 85 पैकी एकही प्रश्न कठीण गेलेला नसेल. तर अशा प्रकारे मीडियम टाईप आपला मुंबई शहरचा पेपर होता. तर आता फायनल कट ऑफ बद्दल तर बोलायचं झाल्यास तर आता ग्राउंडचा कट ऑफ आधीच हाय लागलेला आहे. तर ओपनचा कट ऑफ 43 मार्कांवरती लागलेला होता. तर आता जर आपण बघितलं की ओपनचा कट ऑफ जर आपण बघितलं तर 130-132च्या दरम्यान आपल्याला ओपनचा कट ऑफ यावेळेस जाताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इतर कॅटेगरी आता NTC सारखी कॅटेगरी, त्याच्यानंतर NTB, NTD, आपला NTB यासारख्या कॅटेगऱ्या, विजय वगैरे यासारख्या कॅटेगरी 128-129च्या दरम्यान आपल्याला जाताना दिसतील. त्याच्यानंतर जर बघितलं तर OBC सारखी कॅटेगरी 127-128, त्याच्यानंतर SC ST सारखी कॅटेगरी, SC सारखी कॅटेगरी 125-124 या दरम्यान आपल्याला जाताना दिसणार आहे. त्याच्यानंतर ST सारखी कॅटेगरी 122-123 अशा दरम्यान आपल्याला ST सारखी कॅटेगरी आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर SBC सारखी कॅटेगरी पण सेम 122-23च्या दरम्यान आपल्याला दिसणार आहे. तर त्याच्यानंतर जर आपण महिला प्रवर्गाचा जर विचार केला तर 120-122च्या दरम्यान आपल्याला ओपनचा कट ऑफ आपल्याला पेपरचं काठिण्य पातळी बघता 120-122च्या दरम्यान आपल्याला महिला कॅटेगरीचा ओपनचा कट ऑफ आपल्याला जाताना दिसणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर OBC, NTC, NTB, विजय यासारख्या कॅटेगरी 118-117च्या दरम्यान आपल्याला जाताना दिसतील. त्याच्यानंतर SC सारखी कॅटेगरी 115-116, SBC सारखी कॅटेगरी 115-116 या दरम्यान आपल्याला कट ऑफ आपल्याला मुंबई सिटीचा जाताना दिसेल. तर आता याच्यानंतर आता जसे मुंबई शहरचे मुलांचे मार्क्स येतील त्याच्यानंतर आपण म्हणजे पूर्ण ॲनालिसिस वगैरे करून एक्झॅक्ट कट ऑफ किती लागू शकतो यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबई सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा समोरच्या अपडेटसाठी. सोबतच आता हा जो मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला तर हा एक प्रकारचा अंदाज आहे, पण याच्या 1-2 मार्कच तुम्हाला प्लस होताना दिसेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतका काही फरक तुम्हाला आढळून येणार नाही, कारण की आता बऱ्यापैकी पेपरवाले जे मुलं आहेत ना, तर पेपरवाले मुलं जे आता समजा 32-34च्या दरम्यान 36च्या दरम्यान जे मुलं होते तर ते मुळात मुंबई सिटीला क्वालिफाय झाले नाही. पेपरला त्यांना बसताच आले नाही. तर त्यामुळे आता पेपर जरी कठीण जरी आता मीडियम टाईप असता आहे तर आता कट ऑफमध्ये आपल्याला एवढा काही फरक आपल्याला आढळून येणार नाही. 130-132च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ लागेल. याच्यावरती वगैरे काही एवढा काही कट ऑफ आपल्याला जाताना दिसणार नाही आहे. 3521 इतक्या जागा आहेत, तर त्यामुळे कट ऑफ जेमतेम असाच प्रकार लागू शकतो. तर आता समोर आता जेव्हा मुंबई सिटीचे प्रॉपर मार्क येतील ना तर त्याच्यावर आपण एक्झॅक्ट कट ऑफ किती लागू शकतो यावर आपण सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबई सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.